शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रम्मी खेळतायत आमदार रोहित पवारांकडून कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट. कोकाटेंचा रम्मी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. लांबून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही पण रम्मी खेळायला वेळ आहे, संजय राऊतांची टीका. तर देवेंद्र दरबारी मंत्री रम्मी खेळती भारी म्हणत कोल्हेंचाही कोकाटेंवर खरं तर पलटवार. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रम्मी खेळत आहेत. कृषी मंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवर रोहिणी खडसेंची ट्विट करत टीका. मी रम्मी खेळतच नव्हतो, मोबाईल स्क्रोल करताना अचानक व्हिडिओ समोर आला. स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ काढला असावा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण देत रोहित पवारांवर टीका. वैर माझ्याशी होतं, बदनामी बीडची का केली? बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा सवाल. बुलढाण्यात 22 जुलैला भाजपाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीत एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. कांबळेंची आमदार अण्णा बनसोडेंची चर्चा. बीडच्या परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावलेल्या बॅनरची चर्चा. गल्लीबोळातील भांडणांना विधिमंडळात कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचं अभिनंदन या आशयाचं बॅनर लावण्यात आलंय. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी वेळ नाही मात्र रम्मी खेळण्यासाठी वेळ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांची टीका. पुण्यात धानोरी परिसरात राजकीय दाम्पत्याकडून तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटप करण्यात आले. मतदारांपर्यंत पोहोचता यावा आणि जनसंपर्क वाढावा म्हणून शक्कल. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजपात प्रवेश करणार. वरपुडकर यांनी घेतली मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. पनवेलमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई. शास्ती माफीच्या निर्णयावरून महायुतीत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. एमआयएम नेते इम्तियाज जलील बुलढाणा दौऱ्यावर. बुलढाण्यात ते कॉर्नर बैठक घेणार तर नांदुरा या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन. लातूरमधील शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही मात्र रम्मी खेळायला कृषी मंत्र्यांना वेळ आहे, राऊतांचा टोला. अमित शहा यांनी 4 ते 5 आमदारांना वगळण्याचं ठरवलं होतं. या यादीत माणिकराव कोकाटेंचं नाव असल्याची पक्की माहिती. संजय राऊतांचा खुलासा. ठाकरेंना गुन्हे याचिका. सुप्रीम कोर्ट नवीन नाहीत. राज ठाकरेंवरील याचिकेवर राऊतांची प्रतिक्रिया. छत्तीसगडमधील ऑनलाईन गेमिंगवर कारवाई. महाराष्ट्रातील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही, संजय राऊतांचा आरोप. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचे अमित शहा प्रमुख. संजय राऊतांचा टोला. उद्धव ठाकरेंच्या सामना सोबतच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित. काश्मीर देशाचा अविभाज्य भाग आहे. पहलगाम आतमध्ये आहे, तिथपर्यंत दहशतवादी पोहोचले कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल. पहलगाम हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. 3 महिन्यानंतरही हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पत्ता नाही, हे सरकारचं मोठं अपयश. उद्धव ठाकरेंचा आरोप. ऑपरेशन सिंदूर कोणाच्या दबावाखाली मागे घेतलं? युद्ध थांबवलं ट्रम्प म्हणतात. सध्या देशाचा व्यापार सुरू. ठाकरेंचा घणाघात. भाजपला पंतप्रधान गृहमंत्री खरं तर आहे, देशाला नाहीये. उद्धव ठाकरेंचा टोला. मोदी 75 नंतर निवृत्त होतात का बघू. मोदींनंतर कोण भाजपाला? सवाल आणि ठाकरेंचा टोला पाहायला मिळतोय. राज ठाकरे आणि आपण 20 वर्षांनी एकत्र आलो. राज्यासाठी जे करावं लागणार ते करू. उद्धव ठाकरेंचं आश्वासन. मुंबईकरांना मुंबईतून बाहेर फेकलं जातंय. आधी गिरणी कामगार फसवला गेला. वांद्रे रिक्लेमेशनच्या जागेवर धारावीकरांना जागा द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. मुंबईतला मराठी माणूस एकवटतोय. भाषेचा द्वेष नाही पण हिंदीची सक्ती सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा.
मुख्यमंत्र्यांनी सहकारी मंत्र्यांची भांडणं मोडीत काढावी, ठाकरेंचा सल्ला. मी राज ठाकरेंशी कधीही बोलू शकतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंचं युतीवर वक्तव्य. राज्यात मराठी देशासाठी हिंदू, शिवसेना प्रमुखच म्हणाले, आम्ही एकत्र आल्यानं इतर भाषिकांना सुद्धा आनंद आहे. गुजराती हिंदी भाषिकही अच्छा किया म्हणतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. विजयी मेळावा वरळीत नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्यातली पॉझिटिव्ह बाजू मी बघतो. आम्ही एकत्र आल्यानं सरकारला माघार घ्यावी लागली. लोकांच्या मनात जे आहे ते साकार करू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन. मराठी माणूस आता एकत्र यायला लागलाय. मुंबईकरांनी एकवटून हुकुमशाही विरोधात आवाज उठवावा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. मराठी माणूस अन्याय करत नाही आणि सहनही करत नाही. भारत देश अदानी चालवतायत किंवा अडाणी चालवतायत, उद्धव ठाकरेंची टीका. राज ठाकरेंविरोधातील याचिका कायद्याच्या चौकटीत न बसणारी, वकील असीम सरोदेंचं वक्तव्य. कोर्ट घनश्याम उपाध्यायची याचिका फेटाळून लावण्याची शक्यता जास्त असल्याचं वक्तव्य. राज्याला जातीच्या विळख्यातून मुक्त करा, उद्योगपतींच्या नव्हे तर समाजाच्या विकासाचा महाराष्ट्र हवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष शशिकांत शिंदेंचं साताऱ्यात वक्तव्य. मंत्री गिरीश महाजनांच्या वतीनं विठू भक्तांना विठुरायाचं मोफत दर्शन. 5,000हून अधिक भक्त पंढरपूरला पोहोचले. 25 जुलैला दुसरी फेरी जाणार. अकोल्यातील माना येथील जिल्हा परिषद विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न. 5वी ते 10वीतील 236 विद्यार्थ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग. कोल्हापुरात सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्राचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार. नंदुरबारमध्ये विसरवाडी इथं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजन करण्यात आलं. परभणीत श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवसेनेच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन. यात्रेच्या आयोजनासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक. पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलं सहपरिवार तुळजाभवानी मातेचं दर्शन. मातेची केली अभिषेक आणि पूजा. कोल्हापुरातील राधानगरी धरण 91% भरलं. धरणाचे सर्व्हिस गेट बंद. धरणातून होणाऱ्या विसर्गात 1,600 क्युसेकनं घट. भंडाऱ्यात खर्शी इथल्या विवेकानंद विद्यालयात ईव्हीएमच्या मदतीनं शालेय निवडणूक पार. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्षात अनुभव. राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात गडचिरोलीतील 3 शहरांनी स्थान मिळवले. देसाईगंज, धानोरा आणि गडचिरोली नगरपंचायतीच्या पहिल्या 100 शहरात स्थान आहे. मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर. संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाला राहणार उपस्थित. विठ्ठल मंदिराजवळच्या नामदेव पायरी येथे कार्यक्रमाचं आयोजन. कोल्हापुरातील चोपडेवाडी गावातील धबधब्याची पर्यटकांना भुरळ. धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. धबधब्याची ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. संत सावता माळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचा आरणकडे प्रस्थान. पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा निघाला पाहिजे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभाग फैलावर. तुळजापुरात पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. वृक्ष लागवडीत धाराशिव जिल्ह्याचा वर्ल्ड रेकॉर्ड. एकाच दिवशी लावली 70 लाख झाडं. एशिया बुक इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. इंदोर पालिकेचा रेकॉर्ड मोडीत. सिल्लोडमध्ये अद्याप पावसाची दडी. अनेक जलसाठे अद्याप आटलेले तर बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी अद्यापही निर्धारित रेषेखाली. नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. पुण्यातील मुळामुठा नदी सुधारणा आणि पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार. प्रशासनाकडून पुणेकरांना आश्वासन. औरंगाबाद विमानतळ देशात 8व्या स्थानी. विमानतळाची देशातल्या पहिल्या 10 विमानतळामध्ये सहभाग. तर ग्राहक समाधान सर्वेक्षणात विमानतळाला 4.93 रेटिंग.
11वी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश. कॅप फेरी प्रवेशांतर्गत एकूण 1,29,217 विद्यार्थ्यांचा प्रवेश. ITIच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद. 1.5 लाख जागांसाठी केवळ 50,000 प्रवेश. नागपुरात कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी SIT कारवाईला सुरुवात. 30 दिवसांमध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुणे पालिका आयुक्तांनी केली विमानतळ परिसराची पाहणी. परिसरात खासगी जागांवरील कचरा स्वच्छ करण्याच्या सूचना. वाहनावर फास्टॅग नसणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे तर वाहनांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नवा नियम लागू. सिंधुदुर्गात शतकापासून वेंगुर्लेतील रामेश्वर मंदिर भजनी सप्ताह साजरा. मंदिरात 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. परभणीत नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणारे 2 तराफे नष्ट. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई. बुलढाण्यात वकील संघाच्या सदस्यावर गुन्हा दाखल. याच्या निषेधार्थ वकील संघाचं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगरात रोजगार हमी योजनेच्या थकीत लाभासाठी आमरण उपोषण. काम पूर्ण होऊनही लाभ न मिळाल्यानं लाभार्थी संतप्त. रत्नागिरीत वाळू लिलावातून शासनाला 5,33,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त. 22 वाळू गटांपैकी 4 गटांचा लिलाव. प्रशासनाकडे जुना 2,763 ब्रास वाळू साठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरा करण्यास बंदी. अशा समारंभांमुळे कामकाजातील अडथळा लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांवर कारवाई. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे ते होऊ नये याकडे पालिकेला लक्ष ठेवावं लागणार. देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलीय. मध्य रेल्वेची अपमार्गाची वाहतूक कोलमडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम तर गाड्या 5 ते 6 तास उशिराने सुरू. पैठण शहरात पावसानं पाठ फिरवल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट. बळीराजा संकटात सापडलाय. कोल्हापुरात केरळमधील संघ मैत्री शेतकरी उत्पादक कंपनीचा अभ्यास दौरा. सुमारे 7,000 सदस्यांनी तळसंदे महाविद्यालय तसेच कनेरी मठ येथे भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली. वाशिम बाजार समितीत चिया पिकाची 24,501 रुपये प्रति क्विंटल इतकी विक्रमी झेप. मात्र आठवड्यात चियाच्या दरात 4,600 रुपयांची घट. चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. राज्य कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी कृषी अभ्यास दौऱ्याचं आयोजन. इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. वाशीमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक. दिव्यरत्न कंपनीच्या बियाण्यांची 25 दिवसात वाढ खुंटली. परिणामी उत्पादनात घट. तर कृषी विभागानं प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालण्याचं आवाहन. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात 10 जणांच्या टोळीकडून घरफोडी. आरोपीकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापूरमध्ये पुस्तक देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार. एकाला अटक. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपातील आरोपीचा सुटकेनंतर जल्लोष साजरा करण्यात आलाय. जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल. आरोपीवर कारवाई होणार. सिंधुदुर्गात खैर तस्करी प्रकरणी वेंगुर्ल्यात 2 युवकांना अटक. खैराची दुचाकीवरून वाहतूक करताना कारवाई करण्यात आली. नाशिकच्या सटाणा येथील ठेगोंडाच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी. रोख रक्कम आणि गणपतीची पितळी मूर्ती लंपास. चोरीचा थरार. CCTV मध्ये कैद. चोरट्यांचा शोध सुरू आहे. अकोल्यात प्रहार ऑपरेशन अंतर्गत खोलेश्वरमध्ये छापा. एका आरोपीला अटक. 98,000 रुपये खरं तर 98,100 रुपये किमतीचा 6 किलो 90 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात 3 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त. एकाला अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.
यवतमाळमध्ये स्टेट बँक परिसरातील चोरीचा गुन्हा उघडकीस. चोरी झालेली 1 लाख रुपयांची रक्कम फिर्यादी महिलेला सुपूर्द. वर्ध्यात शेळ्या चोरी प्रकरणी 4 आरोपींना अटक. 1,89,000चा मुद्देमाल जप्त. सावंगी पोलीस गुन्हे पथकाची कारवाई. जालन्याच्या शेलूद येथील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये क्लब आणि पानपट्ट्यांवर शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई. पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटचा आमिष दाखवून बाप लेकाची 9 लाखांची फसवणूक. 10 ते 15% नफा मिळण्याच्या आमिषानं फसवणूक. सातारा पोलीस ठाण्यात तक्रार. पुण्यात सेल्फ ड्राईव्ह मोबाईल ॲपद्वारे कार बुक करून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. कार बुकिंग नंतर 6 महिन्यांपासून आरोपी फरार. पोलिसांकडून कार हस्तगत. गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत कोरोशीत MD ड्रग्जची विक्रेत्याला अटक करण्यात आलेली आहे. सुमारे 6,70,000चे MD ड्रग्ज जप्त. वाशीमध्ये पोलिसांना चकमा देत फरार 2 मनसे पदाधिकाऱ्यांना अटक. पदाधिकाऱ्यांकडून तोंडगाव टोल नाक्यावर तोडफोड. स्थानिक गुन्हे शाखेकडून अकोला येथून पदाधिकाऱ्यांना अटक. हिंगोलीच्या उटी ब्रह्मचारी येथे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा. 12 जणांवर कारवाई. 8 दुचाकी आणि 12 मोबाईलसह जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आले. पुण्यातील बालाजीनगरमध्ये 4 चाकी वाहनाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. तर जखमी कोणीही नाही. चंद्रपुरात आमदाराच्या वाढदिवसाचा बॅनर लावणं कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले. बॅनर लावताना विजेच्या तारेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झालाय. पुण्यात गणपती माथा येथे बस वळवताना PMP बसचा अपघात. 2 बस एकमेकांना धडकल्या. बसमध्ये प्रवासी नसल्यानं जीवितहानी नाही. माणगावमधील तरुणांकडून खवले मांजरांचं संरक्षण. मांजर पुराच्या पाण्यात वाहून मानवी वस्तीत पोहोचलं होतं. मांजर वन विभागाच्या ताब्यात. अमरावतीत 2 महिन्यात 1,235 जणांना श्वानांचा चावा. शहरात तब्बल 1 लाखांहून अधिक मोकाट श्वान. श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीतील हापूस आंब्याला कृषी क्षेत्रातील सुवर्ण पदक जाहीर. देशात कृषी क्षेत्रात आंबा उत्पादनात रत्नागिरी जिल्हा अव्वल. उद्या नवी दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा. पाटण्यातील चंदन मिश्रा हत्या प्रकरणी 8 जणांना अटक. मुख्य शूटरसह 8 आरोपींना कोलकात्यातून अटक करण्यात आली. गुजरातच्या कच्छमध्ये CRPF जवानानं केली ASI प्रेयसीची गळा दाबून हत्या. हत्येनंतर जवानाकडून आत्मसमर्पण. भाजपच्या 29 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण. मात्र अद्याप नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा नाही. 7 राज्यांमध्ये पेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान ब्रिटन दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. व्यापार करार आणि राजकीय चर्चा होणार. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आजपासून अमेरिका दौऱ्यावर. दार 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स मधील भारत पाकिस्तानचा सामना रद्द. आम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही. भारतीय खेळाडूंचा पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार. मुंबईत आज शासन आपल्या दारी उपक्रम. गोरेगावच्या नेस्को हॉलमध्ये होणार कार्यक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये. शिंदेंच्या हस्ते आज अंधेरीतील मनपा रुग्णालय आणि मार्केटचं भूमिपूजन संपन्न झालंय. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत निर्धार मेळाव्याचे आयोजन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडेंनी लावली उपस्थिती. धाराशिवमध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळते. बॅनरवर फोटो नसल्यानं पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये. दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये. दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे
जल्लोष साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत 304 विद्यार्थ्यांना मुख कर्करोगाची पूर्वलक्षणं, तंबाखूच्या वाढत्या सेवनानं आदिवासी विभागाकडून चिंता व्यक्त. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना अडवले. मराठा आंदोलक आणि सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक. कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून खरं तर अडवली जात असल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पंढरपुरातून पांडुरंगाच्या पालखीचं प्रस्थान. पंढरपूर ते अरण असा निघाला पालखी सोहळा. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द. छावणीतील विद्यादीप बालगृहाला टाळे. गडचिरोलीत 22 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पायाभरणी. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातील. दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा. चंद्रपूर शहरात महिला आक्रमक. दूषित पाण्याच्या घागऱ्या घेऊन महिलांचा पालिकेवर मोर्चा. अंबाबाई ट्रस्टच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आले. आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी चौकशी होणार. वाशिमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रष्टाचार. मानव विकास शिबिर अंतर्गत जवळकामध्ये भ्रष्टाचार. बचत गटातील महिलांच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचा डल्ला. नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा संप. विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप. हिंगोलीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळी सुनील तटकरे यांची भेट. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत योग्य पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन. परभणीत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरात मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती. यवतमाळमधील कळंब तालुक्यात 61 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर. सोडत ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.